बस्तर नाही ना हे पायी मांडीला केले जेव्हा बस्तर हरे नारायण गुरु नारायण हरे माधव गुरु माधव हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण हरि तुकाराम गुरु तुकाराम हरि तुकाराम गुरु तुकाराम हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण साईडला सारखा बाकीच्यांनी हरे नारायण गुरु नारायण जरा बाजूला हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण हरे गुणी राम गुरु गुणी राम माझी सर्व हर हर करू नका शिव अंब सदा शिव संब सदा शिव संब हरा संब सदा शिव संब हरा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव हेच दान दे गा देवा तुझा विसर नव वागून गाई नावडे गर्भवासे सुखे घालावे पंच प्राण व्यंबो आरती माडे रे पंच तत्व व्यंबो भक्ती हत्ती रे मंगल वृत्ती व्यंबो माईदा माडे रे हे परमहंसा गुरु परमहंसा खाली येते या पुढे या तुम्ही आरती करा बाबा तुम्ही आरती करा ना बाबांच्या बरोबर आरती करा हात लावा
दर्शन घ्या. या ठिकाणी बसून घ्या म्हणा सगळे. सर्वांनी बसून घ्या. आता सगळे मागचे सगळे पुढे. उत्तराधिकार म्हणून नेमणूक करावी आणि बाबांच्या हातातील गळ्यातील जवळ सुपूर्द करावं अशी मी सर्व नामधारकांच्या वतीने विनंती करतो. योगेश महाराज इथं घेतलं, बसू तरी द्या. तुम्ही अण्णांनी या ठिकाणी येऊन पाठीमागचे खाली बघा. दंडोबा अण्णा पंत महाराज यांना विनंती आहे की उत्तराधिकारी म्हणून जे आहेत त्यांची नेमणूक त्यांनी करावी. खाली बसा, खाली बसा. सर्वांनी समोर बसा. हो, खाली बसा ना तुम्ही. तिकडले हे जे आहे ते भाऊ तुम्ही पुढे या सगळे इकडे. मी सुदर्शन महाराज गुरुदत्त आध्यात्मिक आश्रम हिंजकरी संप्रदाय खडकी मठ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. सगळ्यांना माहिती आहे 2014 2013 माघ सप्ताह होता आणि माघ सप्त्याला अगदी बडे बाबा जुनोनी मठाला आले होते. मला वाटतं इथं दमदरे यांना वगैरे सगळी बाकी बरीच मंडळी होती. जुनोनी मठाचे फुलं टाकले आणि खडकीला बाबा चला म्हणून बाबा आमच्या वस्तीवर आले खडकीला. एक टेम्पो आणि अशी काय मंडळी. आणि ज्या जागेवरती कौले बाबांचा मामाचं घर आमच्या घराच्या पाठीमाग तिथे एक बाबळीचं झाड होतं आणि बाबळीच्या झाडाखाली बडे बाबांनी तिथं खुर्ची टाकून बसले. आडेकर वगैरे बाकी बरीच मला काय सगळ्यांची नावं येत नाहीत. पण बाबांना म्हणलं बाबा जेवण करायचं का. बाबा म्हणले आता जुनोनी मठांना आपण प्रसाद घेतलाय फक्त लिंबू सरबत द्या आम्हाला. आणि लिंबू सरबत त्या ठिकाणी बडे बाबांनी घेतला आणि ज्या झाडाखाली बसले त्याच झाडाखाली म्हणले आपला जुनोनी मठ आणि ही बाबांचं आजूळ ही अगदी एका रेषेत आहे. आणि त्याच बाबळीच्या झाडाखाली बडे बाबांनी तिथं झेंडा लावला. तिथं मला वाटतं बरीच तिथली या बडे बाबांच्या बरोबर आलेली सर्व मंडळी साक्षीदार आहेत त्या गोष्टीला. अण्णा आहेत. अण्णा तुम्ही होता त्यावेळेस. ज्या बडे बाबांनी जिथं त्यांनी त्यांचं चरण लावलं तिथं तीर्थक्षेत्र वसवलं. अशी महान विभूती. आता जो प्रस्ताव झाला सकाळपासून या सगळ्यांचं जे होतं ते होतच. कोणी आम्ही दुःखामध्ये तुम्ही दुःखामध्ये सगळा हिंजकरी संप्रदाय दुःखामध्ये सगळ्या महाराष्ट्राला आज कर्नाटकामधून मेन अधिपती अध्यक्ष हिंजकरी संप्रदायाचे प्रभुदेव महाराज जुनोनी मठाचे अधिपती धोंडोपंत महाराज या सगळ्यांना जे आहे ते अंतकरणाचं दुःख आहे. आता मला वाटतं कोणीतरी प्रस्तावना मांडली की मठात उत्तराधिकारी नेमा. मुख्यमंत्री महाराष्ट्राचं सरकार बनवत असताना गुप्त पद्धतीने त्यांना नाव असतं. हे काय राजकारण नाही, आध्यात्मिक आहे. अगदी मी मगा जो प्रस्ताव मांडला होता की आता गरज आहे की बडे बाबा हे आपणाला इथं पाहिजेत, थांबवून पाहिजेत ह्या जागेवर. ह्या जागेचं काय करायचं. बडे बाबा म्हणून आम्ही कुणाच दर्शन घ्यायचं. अगदी लगेच झटक्यात ज्या मंडळीने इथं सुचवलं की मठाधिपतीचं अधिपत्य नेमून की बाबांच्या गळ्यातील हार त्यांच्या गळ्यामध्ये टाकावा. हा संपूर्ण हिंजकरी संप्रदायाचा असणारा हा पूर्णपणे भक्तगण आहे, परिसर आहे. इथे काय नातं गोतं आम्हा नाही, नाती गोती आम्ही देवाच्या संगती, आम्ही भगवंताची लेकर आहे. अखंड आयुष्यामध्ये ज्याने हिंजकरी संप्रदायाचं महत्व समाजापर्यंत पोचवलं, तळागाळापर्यंत पोचवलं, गोर गरिबांना आपलंसं केलं, गरीबातला श्रीमंत केला, श्रीमंतातला श्रीमंत बडे बाबांनी भक्तगण तयार केला. त्यांच्या नामावर विश्वास ठेवून राहावा म्हणून बडे बाबांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांगितलं. आणि मगाच मी सांगितलं की गुरुपौर्णिमेला सांगितलं की गुरु हा संत कुळीचा राजा आहे. बस जो महत्वाचा विषय आहे
तो सगळ्यांच्या विचाराचा निर्णय असतो. बडेबाबांची शिष्यगण आहेत, बडेबाबांची वंश परंपरा आहे, बडेबाबांची गुरु परंपरा आहे. त्या सगळ्याला कुठेही तडा न जाता त्या कुणालाही, हे बघा शेवटी हे असंच असतं, आयुष्यभर त्यांनी परमार्थ करायचा आणि शेवटी हव्यास असणारा ह्या एका गोष्टीचा, मठाधिपती. मग कुठल्या मी एक लहान तुमचा बालक म्हणून सगळ्यांना मी असं एक हात जोडून विनंती करतो, या समाजाला मान्य असणारा तुम्हा सर्वांना, आम्हाला बडे बाबाच, प्रति बडे बाबा, आम्हाला तो मान्य असणारा मठाधिपती, इथला उत्तराधिकारी तो नेमायचा आहे. नाव घेतल्यानंतर ते सर्वांनी अगदी त्यांचा जय जयकार करून ते सकल जणांना मान्य असलं पाहिजे. अगदी जरी एकांना असेल तर तिथं शंका निर्माण होत्या. अगोदर हे बोलणं असलं पाहिजे, ज्यांचं नाव आपण घेणार आहे तो बडे बाबाच म्हणून, कौले महाराजांची शपथ, माधवानंदाची शपथ, तो आमचा बडे महाराजच आहे असं म्हणून इथं आलंच पाहिजे. नाहीतर आमच्या मनात त्या महाराजाबद्दल आम्हाला प्रेम नाही असं जर म्हणणार असेल तर ती समोरच बोललं पाहिजे. ध्यानात घ्या, जुनवणे मठावर सर्वानुमताधिपत्य म्हणून प्रभू महाराजांची निवड झाली. काय दोष निर्माण झाला, पुन्हा तिथं काय राजकारण घडलं आणि त्याचा भोग जवळजवळ आम्ही 20 वर्ष भोगत आलो आणि त्याचा निकाल गेल्या 1.5 वर्षाखाली लागला. आणि हिंदकरी संप्रदायाचं हे जवळजवळ 1000 एकर किंवा 1000 आश्रम ज्या अधिपत्याखाली चालतो तर रेवणसिद्ध महाराज मठाधिपती आणि प्रभू महाराज अध्यक्ष म्हणून परवा झालं आणि सोलापूरचा राज्यकारभार अगदी व्यवस्थितपणाने आणि सगळ्या महाराज लोकांनी जाऊन तिथं व्यवस्थित केला. आज जो आपण महाराज नेमणार आहे त्या महाराजांना जुनोनी जामगाव मठाचा आणि बाबांचा संबंध फार कमी आला. त्या काळामध्ये संपूर्ण जबाबदारी पडत्या काळात ज्यावेळेस कमवत होते त्यावेळेस कमवता ही संपूर्ण प्रॉपर्टी बाबांनी उभी केली. ही 40 एकर प्रॉपर्टी उभी केली, ही एवढी मोठी इस्टेट उभी केली. हे संपूर्ण आयुष्य रात्रंदिवस फिरून त्यांनी हे उभं केलेलं आहे. आणि पडत्या काळामध्ये घरी गेले आणि गरीब मुलांनी त्यांचा उद्यम चांगल्या प्रकारे सेवा केली. त्यांना डायलिसिस झाले ते सुद्धा पूर्ण केलं. पुन्हा पुढे हात पसरला नाही आणि त्यांना उतारीचा अधिकार स्वतःच्या गरज काय असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून त्यांच्याच घरात उतारीचे अधिकार झाला पाहिजे अशी माझी सर्व या वृद्धवरांना हात जोडून विनंती आहे. त्याचा कोणीही विचार करीत नाही, परंतु ज्या वेळेला विचार करायची वस्तुस्थिती निर्माण होती त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थानं सर्वांच्या मनामध्ये विचार पडतो आता काय करावं. परंतु हा परमार्थ करत असताना आणि आपलं पूर्ण जीवन व्यतीत करीत असताना, माणसातला माणूस घडवित असताना मधने तात्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी काय खस्ता घेतला, काय कष्ट केलेत हे खऱ्या अर्थाने या सर्व समाजाला माहिती आहे. त्याच्यातला एक साक्षीदार मी आहे. बाबांनी जर रात्रीचा कार्यक्रम पुण्याला केला तर झोपायला पाठायचं 4 वाजता यायचं आणि ते बी झोपायचं नाही तर या ठिकाणी येऊन बांधाचं गबाळ उपटायचं. अशा परिस्थितीमध्ये हे केलेली प्रॉपर्टी उभी आणि ह्या प्रॉपर्टीचा आज कुठल्या पद्धतीनं काय करायचं आणि हा विचार बऱ्याचशा वर्षे लोकांच्या मनामध्ये होता. आणि परंतु त्याच्यातूनही बाबांनी उतराई झाले. जाता जाता त्यांनी सर्व प्रॉपर्टी तयार केली आणि ते संस्थेचे अध्यक्ष म्हणून आजच्या क्षणापर्यंत बाबा आहेत. आणि आज जे उत्तराधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक करायची ती कुठल्या पद्धतीने झाली पाहिजे, ती कशी झाली पाहिजे, खऱ्या अर्थाने मधने तात्यांनी सांगितलं. अहो ज्यांची सुख दुःख ज्यांनी तुमची आपली सर्वांनी झेलवली त्या बाबांच्यावरती आज 1-2 वर्षाचा असा काळ ओटला की त्यांना दिवसातून आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करावं लागायचं. आणि त्यावेळेला डायलिसिस करायला लागायचं त्यावेळेला ते पुण्याला नेऊन लागायचे, काय घरी करणारी बाब नव्हती. आणि हे करीत असताना अहो आपण आपल्या फायद्यासाठी आयुष्य घालवलं. बाबा आपल्या सुखादुःखात आले पाहिजे. आपण रात्रीचा फोन करायचो, त्यांना बोलून घ्यायचो, आपले दुःख सांगायचो आणि ते दुःख हलके करून घ्यायचो. बाबा आपले दुःख हलके करायचे.
आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती जी परिस्थिती आली त्यावेळेला मात्र तुम्ही आपण सर्वजण या त्यांच्या सेवेतून लांब राहिलो आणि ती सेवा करीत असताना आठवड्यातून 2 दिवस स्वतः गाडी घेऊन दत्तानी त्यांच्या चिरंजीवाने पुण्याला जायचं, हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करायचे. त्यांच्याबरोबर आमचे चंदननगरचे बरेचसे सहकारी नामधारक मंडळी आहेत. आणि म्हणून जो काळ त्यांच्या आतुरणाशी गेला तो काळ पूर्णपणे दत्तानी झेलला. मग पार अगदी बाबांच्या जेवणापासून आंघोळीपासून नव्हे तर त्यांचे संडास लघवी काढण्यापर्यंत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज कोणीही महाराज अपेक्षा करणार नाही आणि कोणी नाव जाहीर केलं असलं तर तात्यांनी जाहीर केलेलं आहे आणि सर्व नामधारकाच्या वतीने मी त्याला पूर्णपणे अनुमोदन देतो. आणि ह्या ठिकाणी जे मंडळी असतील, जुलूचे मठाधिपती धोंडोपंत बाबा असतील, त्याचप्रमाणे इंचगिरीचे बाबा या ठिकाणी प्रभुदेव महाराज असतील, यांना मी विनंती करतो की सर्व संप्रदायाच्या आमच्या नामधारकांच्या वतीनं बाबांच्या गळ्यातलं जे लिंग आहे, ज्या माळा आहेत, त्या तुमच्या हाताने दत्ताच्या गळ्यात घालायचं आणि वरवरच पुढचा जो काळ आहे तो या ठिकाणी दत्ताने पाहायचे. आणि ज्याचप्रमाणे सुदर्शन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे का हा आज जरी आपला दगड असला तरी पण आज सर्वांनी मिळून त्या दगडावरती आपण पाणी घालायचे आणि त्या दगडाचा देव करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायचा आहे. गणे बाबांच्या नंतर दत्ता हाच महाराज असणार पाहिजे. आणि त्याच्यानंतर तेही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आज आपण सगळे वयोवृद्ध माणसं आहोत. दत्ता हा दिसायला आपल्याला आज लहान आहे, लहान मुलगा आहे. आज असं समजायचं कारण नाही. सुदर्शन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते बडे महाराज समजून प्रत्येकाने त्या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे, त्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी परमेश्वर आपला गुरु मानून, बडे बाबा मानून ही दत्ताला ही सुवर्ण संधी दिली पाहिजे आणि आपण त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. जरी काही गोष्टी त्याच्याकडून काही झाल्या तरी आपण त्या सावरून घेऊन दत्ता हाच पुढच्या काळामध्ये उत्तराधिकारी म्हणून बडे बाबांच्या ठिकाणी राहतील अशी या ठिकाणी मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. पण माझी मी सतीच आहे की दत्तालाच उत्तराधिकारी करावा. धन्यवाद. कोल्हे महाराजांचे सच्शिष्य श्री सभासद कोल्हेराम बडे महाराज याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. या उक्तीप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या काव्योक्तीप्रमाणे अभंगाप्रमाणे या ठिकाणी आपण सर्व भक्तजन त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांची गुरुनिष्ठा आम्ही काय सांगावी. जराशी मंदा भीतोसी का पाटील का दत्त प्रेमळ असता कैवल्याची चिंता काय. आता श्री गुरु सारी का असता पाटीला का इतरांचा महाराजांनी एका कल्पवृक्ष त्यांच्या दारात बांधला. शिक्षक नोकरी सोडली, अनेक प्रकारच्या दुःखाच्या प्रसंगाला त्यांनी तोंड दिलं, अनेक प्रकारचं दुःख भोगलं. शिक्षकी पेशा सोडला, परमार्थ कार्यामध्ये कार्य करत असताना परमार्थिक भोग, भौतिक भोग, आध्यात्मिक भोग या त्रिविध तपामध्ये बडे महाराजांचं जीवन व्यतीत झालं. पण बडे महाराजांची गुरुनिष्ठा, सद्गुरुनिष्ठा त्यांची कधी सुटली नाही. आणि म्हणूनच बडे महाराजांचं कर्तव्य पुणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं जिवंत कार्य राहिलं. आणि म्हणून आजचा झालेला निर्णय, सकाळपासूनचा निर्णय झाला की बडे महाराजांना आपल्या जामगावला आणायचं आहे. यांच्या जागोजागच्या सूचना चालल्या होत्या. मी जागोजाग फोनवर बोलत होतो की बडे महाराजांना जामगावच्या मठावर आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि मला तर कल्पना नाही, रात्रीच्या 3:30 वाजल्यापासून फोन करत होतो. तुम्ही विचारा बाळासाहेब देवटे असतील, कारण माझा फोन 3:30ला चालू झाला. 3:30 वाजल्यापासून मला झोप नाही आली. त्याला पहिला फोन 4:43 केला. परत 4:45 वाजता फायकेलला फोन केला. परत सकाळी मी सनीला फोन केला. म्हणजे रात्री अशा प्रकारचं जे आपलं बोलणं किंवा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. तर प्रभुदेव महाराजांनी, धोंडोपंत महाराजांनी इंचगिरी संप्रदाय नियम असेल त्या नियमाची नियमावली वापरावी, त्याची काही शपथ ग्रहण असेल त्या प्रकारचं सत्य प्रतिपादन करून आजची सूचना सर्वांनी मानली. त्या सूचनेला इंचगिरी संप्रदायातर्फे, जुलडी मठातर्फे मी
त्याला अनुमोदन देतो आणि त्याने जी सूचना मांडली त्या सूचनेचं प्रतिपादन करण्याची बडे बाबांनी त्यांच्यावर कृपा करावी, त्यांच्या कृपेवर हात ठेवावा आणि त्यांच्याकडून राहिलेलं कार्य पूर्ण करून घ्यावं. राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभू की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ तुकाराम कवले महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ कोंडीरामबरे महाराज. आलो. कालचा प्रोग्राम करत असताना एकच आमच्या गाडी सरला बाबा म्हटले, त्यांना जरा ऐकायला कमी आलं, कोणाला राखू नको. त्यांनी मला याला आपल्यातली पितळी गेली, आपल्यातलं हे नेलं. बाबा म्हणायचं नेऊ दे, जे नेणार आहेत त्या माझ्या लेकी आहेत, नेणार आहेत ते माझ्या लेकी आहेत, आणि तुम्ही आम्ही कोण आहे. पण ज्या वेळेला बंधू आणि बहिणींनो, आपण सर्वजण या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू कोंडीराम बडे महाराज यांचा सकाळी 7 वाजता निधन झालेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र कोंडीराम बडे महाराज, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, तुम्हाला सांगतो सातारा जिल्हा, अख्ख्या महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून की एक वस्ती किंवा या डोंगरात या दगडा धोंड्यातून या दगडातून त्या संपूर्ण परिसरामध्ये माझे सद्गुरू कोंडीराम बडे महाराजांनी इतकं हाडाचं काढं केलं संप्रदायासाठी. आणि संप्रदायाचं जी नाम आहे झोपडीपर्यंत. आणि श्री क्षेत्र जुनोनी मठाचे मठाधिपती बडे बाबांचे गुरुबंधू आणि हे 2 जण भाऊ. विषय असा आहे, आता दत्ता महाराजांना कपडे घालून आणा आणि मग त्या महाराजांनी त्या दोघांनी मिळून महाराजांना आणि सर्वांनी. परंतु मला या याच्यात नसलं तरी चालेल, मी माझा राजीनामा देऊन टाकलेला आहे. आणि मी वैयक्तिक सांगतो की कुणी इथं काम करा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर राहू. आम्ही मागे राहणार नाही आणि कुणासाठी आम्ही त्याग करायला मोकळे नाही आणि कुणाचं आम्ही ऐकून बी घेणार नाही. परंतु आम्ही दत्ता महाराजांच्यासाठी आमचं काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, ही वस्तुस्थिती सांगतो. आणि जरी आमचा राजीनामा घेतला आणि आम्ही ट्रस्टीमध्ये नसलो तरी आम्हाला दुःख होणार नाही. आम्ही या जामगाव मठाचे दत्ता महाराजांचे शिष्यच राहणार आहेत, बडे बाबा आमचे गुरुच राहणार आहेत, एवढं ठामपणे सांगतो. कुणाला काय वाटत असेल ते वाटू द्या. आणि त्या ठिकाणी सह्या कराव्यात. सह्या झाल्यानंतर मग त्यांचा विधी पूर्ण केला जाईल. रामदास बळवंत थोरात, गाव अहमदाबाद, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ट्रस्टीत मी, त्याचप्रमाणे ज्या वेळेला ट्रस्टी बनवली त्यावेळेला ट्रस्टीचे अध्यक्ष बाबा आणि उपाध्यक्ष सूर्यकांत मुरलीधर फाळके. त्याचबरोबर आता जे बोलले ते मधने त्या खाडे भाऊसाहेब आणि रामदास सोरवले वकील आणि बाळासाहेब दिवटे. ज्यावेळेला आमच्या इथे ट्रस्टी बनवायचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी हजर होतो आणि आम्ही 7 जणांनी ट्रस्टीमध्ये सहभागी होऊन त्या खाडे भाऊसाहेबांनी त्या ट्रस्टी तयार करण्याचं काम केलं आणि ते ट्रस्टीचा कारभार आतापर्यंत चालला. आणि ट्रस्टीचा गेले 2 महिन्यापूर्वी आम्ही सर्व ट्रस्टीचा महाराज राजीनामा दिलेला आहे. त्या ट्रस्टीच्या फॉर्मवरती सगळ्यांच्या सह्या आहेत. बाबांच्या नंतर उद्याची बोलणी नवीन तयार करायची, मग ते कशी करायची काय करायची ती परत नामधारकांच्या विचाराने, सगळ्यांच्या विचाराने आणि बाबा काय सद्बुद्धी देतील त्या विचाराने ही बोलणी नवीन तयार होणार आहे. हे बोलणीमध्ये सर्वजण काम करीत असताना एक विचाराने, एक मनाने, एक दिनाने, एक भावनेने आणि एक आत्महत्येने का ज्या अर्थाने ही बोलणी कुठल्या राजकीय विषयातली नाही, राजकीय क्षेत्रातली नाही, तर ही एक बोलणी सांप्रदायिक आणि परमार्थिक आहे. अशा हिशोबाने आपण ही बोलणी केली आणि एक विचाराने करायची आणि काम करायचे. अशा पद्धतीने अगदी गुणे गोविंदाने आम्ही बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मिटिंगा झाल्या, त्याच्यामध्ये अनेक काही विचार झाले आणि अशा पद्धतीने ही बोलणी तयार झाली. आणि या पुढं मधने तात्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एक त्याच्यातलाच घटक आहे. सांगायला वेळ आपल्याला आता खूप अपुरी, एवढा लांबवर पसारा बाबांच्या बाबतीमध्ये किंवा याच्यात सांगायचा आज
मी सांगत नाही, परंतु जी बोलणी ह्या भविष्य काळामध्ये राहणार आहे ते सगळ्यांच्या विचाराने राहणार आहे. आम्ही आमचा राजीनामा दिलेला आहे. आम्ही उद्या जरी बॉयडीमध्ये नसलो तरी आम्ही बॉयडीत नाही, पण बाबांच्या विचारापासून लांब राहणार नाही. निश्चितप्रमाणे बाबा आमचे सद्गुरू होते. बाबांनी आम्हाला घडवले, बाबांनी आम्हाला लहानचं मोठं केले, बाबांनी आमच्या सुखदुःखामध्ये येऊन बाबांनी आम्हाला मोठा प्रकारचं मोठं केलेलं आहे. बाबांच्या विचारापासून आम्ही कुठल्याही प्रकारचे लांब जाणार नाही. आणि म्हणूनच दत्ताला जे उत्तराधिकारी ठरवलाय ते बळे दत्ता नाही तर ते बळे बाबा म्हणूनच आम्ही दत्ताकडे पाहणार, दत्ताची सेवा करणार आहे. एक दत्ताला गुरु मानून दत्ताच्या चरणावरती आम्ही मतमस्तक होणार आहे. कुठल्याही ह्या परमार्थाच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही शाळेच्यामध्ये आम्ही बाहेर राहणार नाही. अगदी खांद्याला खांदा करून मग उद्याच्या बळीमध्ये कोणी माणसं असो त्यांच्या बरोबर आम्ही राहून एक चांगले विचार सगळ्यांनी घेऊन आणि ह्या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आपले दुर्गुण आपण पुढे त्यागायचे तिकडे, पण ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर निश्चित प्रकारे सगळ्यांनी सद्बुद्धी आणि सद्विचार घेऊन आलो पाहिजे. आणि या ठिकाणी आपण अतिशय आता जे का महाराजांनी सांगितलं राज्याची कांता काय भीक मागे, आपल्याला भीक मागायची गरज नाही. परमार्थ आपला भिकारी नाही, हे होणार आहे, सगळं चालणार आहे. पण त्या ठिकाणी आपला एक आत्मविश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे, भावना पाहिजे. सद्गुरू आज आपल्यातून देहाने जरी गेले असले तरी शक्ती रूपाने घार हिंड्याकाची चित्तचिचे पेरला पाहिजे. अशा युक्तीप्रमाणे ते तुमच्या आमच्या बरोबर सगळ्यांच्या राहणार आहेत आणि ते राहतील असे आपले आहेत असं आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने प्रत्येक नामधारक असो कुठलाही तर येणारा माणूस असो अगदी पारमार्थिक दृष्टिकोनातून या ठिकाणी भावनेनं पाहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक दिलाने काम केलं पाहिजे आणि या ठिकाणचा परमार्थ वाढवला पाहिजे. आणि निश्चितप्रमाणे आपण दत्ताला बरोबर घेऊन आणि चांगल्या पद्धतीचा परमार्थ या ठिकाणी झाला पाहिजे. आवडं या ठिकाणी बोलून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. सगळं थापड पसारा सांगण्याची आजची ही वेळ नाही मित्रांनो. आपल्यामध्ये असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ व्यक्ती, ट्रस्ट मध्ये असणारे आपले खजिनदार, ज्यांनी आपल्याला पडत्या काळामध्ये आधार दिला, त्यानंतर बाबांची सेवा करत असताना आमची जामगावची मंडळी खरोखर कमी पडली. आणि हे सर्व करत असताना बाबांच्या दत्तावर खूप मोठा कुटुंबाचा, बाबांचा, येणाऱ्या शिष्यगणांचा सर्वांचा भार पडला. कुठल्याही प्रकारची वाच्यता न करता दत्तानी तो संपूर्ण भार सोसला. आज तात्यांनी जी या ठिकाणी सूचना मांडली, आमच्या दुर्पते महाराजांनी अनुमोदन दिल्यानंतर मी देणं साहजिक नाही. आमच्यातली ज्येष्ठ व्यक्ती, मार्गदर्शक व्यक्ती त्यांनी अनुमोदन दिलं, परत मी अनुमोदन देण्याची गरज नाही. परंतु आमच्या जामगावच्या सर्व संतांच्या वतीने या ठिकाणी तात्यांच्या सूचनेला अनुमोदन देतो. ट्रस्टचा एक सचिव म्हणून अनुमोदन देतो. आणि जी बाबांच्या बाबतीत आमच्या जामगावकरांची चूक झाली ती दत्ताच्या रूपाने आम्ही या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न करतो असं या ठिकाणी सर्वांना आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जामगाव मठावर या ठिकाणी कोणी सेवा केली असेल, सेवा करणारी व्यक्ती असेल, आम्ही सगळ्यांचा विचार करून नंतर ही वेळ काय सर्व सांगण्याची नाही, परंतु त्यांच्यावर सुद्धा आम्ही कोणावर अन्याय होऊन देणार नाही हा एक शब्द देतो. आणि आदरणीय गुरुवर यांना विनंती. गुरु परंपरामध्ये सद्गुरु समर्थ कवले महाराजकडून महावाक्य उपदेश घेऊन अहर्निशी सदा परमार्थ करावा, प्रयाण ठेवावा आडमार्गी. अनंत कोटी नमस्कार करून तसेच आपल्या जुनोनी मठाचे मठाधिपती दोंडोपंत महाराजांचे पवित्र चरणी, सुरेंद्र महाराजांचे पवित्र चरणी, मोहनानंद महाराजांचे पवित्र चरणी, तसेच अड्डे महाराजांच्या पवित्र चरणी सगळ्यांचं नाव न घेता सर्व सद्गुरु माहुली लोकांचं पवित्र चरणी आणि सर्व माझी काया गेली करी मी आहे जगदाकारी. आज एक
देह सोडलं. आता ब्रह्मांडामध्ये म्हटलं तर त्याने सर्वंतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे, तसंच समव्याप्त आहे. त्यांचं कार्य आपल्या मनात, आपल्या हृदयात प्रकाशित झालेला आहे. आपल्या समोर दिसत आहे. बडे महाराज आलो नाही जाओ कुठे, जन्मचे नाही मृत्यू कैची, आत्मा से परमंत देहा परमात्मा उद्धार केले. आणि त्याने गेले नाही. त्यांचं जे काय देह ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य माग चालले. त्यांनी मुक्त होऊन गेले, पण त्यांचं देह कुठं पडतं तिथं असतं ते पंचमहाभूत. आपल्या जीवनात आपल्या स्वस्वरूपामध्ये आनंद भोगण्याकरिता, सुख भोगण्याकरिता असतात. आता असं आपण सगुण रूपानं हे मठ, हे समाज, हे संप्रदाय चालविण्याकरिता आणि सहमताने त्यांनी आपला दत्तात्रेयांना महाराज म्हणून नेमून घेतलेला आहे. आम्ही ऐकलो सर्वांनी महाराजापुढे राजीनामा दिलं होतं. राजीनामा दिल्यानंतर कोण उरलं होतं ट्रस्ट मध्ये? महाराज, बडे महाराज एकटा. आता आज त्यांनी देह सोडले, कोण राहिलं? आता आमचा विनंती असा आहे, तुमचा राजीनामा स्वीकार केलेला नाही. महाराज स्वीकार केलं काय तुमचं सर्वांचे राजीनामा? ट्रस्टी लोकांचा नाही ना? दुसरं ट्रस्टी नेमलं का? नाही ना? आता महाराजांनी तुमच्यावर सोडलेला आहे, सर्वांच्या वर सोडलेला आहे. सर्वांच्या वर सोडल्यानंतर तुम्ही सर्वांनी, आता महाराज गेल्यानंतर तुम्ही दत्तात्रेय महाराजांना अध्यक्ष म्हणून निवड करा, कायदेशीर व्हा. नाहीतर हे माया आहे, किंवा काय घडतं सांगता येईना. कुठंही आपलं जे काय चालणार नाही. मला अनुभव आहे म्हणून मी सांगतो. म्हणून असंच त्यांना अध्यक्ष म्हणून ट्रस्टला निवड करून द्या, आणि नंतर महाराज वयाचं आत्मसाक्षात्कार करून घ्यायचं त्यांच्यावर करून घ्या, नाही सोडा. पण आपल्याला जे काय आपलं मन पोचत आहे, बुद्धी पोचत आहे, आम्ही असं तसं काय समजत आहे ना, त्याच्यावर आम्ही इथं व्यवस्थापक म्हणून, सहाय्यक म्हणून, सगळं ह्याच संरक्षक म्हणून आपण आहोत. त्यासाठी हे ट्रस्ट केलेले आहेत. आणि केल्यानंतर तुमचं जबाबदारी तुम्ही तुमच्यावर ठेवूनच दुसरं ट्रस्ट, नवीन ट्रस्टी कसं आहे, काय आहे, हे रीतची चाललं का, सर्व जबाबदारी आता जे काय होता ट्रस्टीचे लोक होता त्यांच्यावर आहे. तुम्हीच करायचं आणि तुम्हीच सर्वांचं सहभाग घ्यायचं, विचारायचं, आणि कुठेही
काहीतरी कमी पडून देऊ नये, तिथं भेदभाव होऊ नये, हे होऊ नये म्हणून असं आमचं जन्मस्थान. पण हे जामगाव ते त्यांचं कर्मस्थान. इथं त्यांनी कशासाठी उभा केलेला, शांत पत्ते आश्रम कशासाठी उभा केलेला आहे? ह्या आश्रम ते त्यांना आदर्श म्हणून ठेवून घेऊन, आपल्या समोर आदर्श म्हणून ठेवून घेऊन चालायलाच पाहिजे. आणि गुरु झाल्यानंतर काय होत? गिरमल्लेश्वर महाराजांनी सांगत होता, गुरु कसं काय तुम्ही अर्थ करून घ्या. वेशाचं जे काय काम करतात ना, त्याच्यापेक्षा निकृष्ट आहे, खाली आहे, समजून घ्या. देही असोनी विदेही, देहाबद्दल, इंद्रियाबद्दल, मनाबद्दल, बुद्धीबद्दल ज्यांनी त्याग करतात त्यावेळी गुरु पूर्ण होत. गुरु हे होत, नाही तर ढकलून देतात म्हणतात दासबोधामध्ये. सुकृत आहे तो चालत, सुकृत नाही तो ढकलून देत आहे. असं होऊ नये त्यासाठी आज गुरु पदवीला तुम्ही बसल्यानंतर बायको नाही, मुलं नाही, बाळ नाही, घर नाही, हे व्यवहार नाही, माझं आणि मी सगळं सोडून देऊन फक्त गुरुपदी बसलेला आहे. गुरुचं जे काय मिळावं न मिळावं, गुरुपदी बसून गुरुत्व करायचं, हे कराय. करून घेतलं नाही घेतलं हरकत नाही, ते विचार करू नका. पहिले माझं झालं पाहिजे, मी करून घेतलं पाहिजे. त्याने माग पडत नाही, पुढे येतात, सगळं काम करतात, हा सर्वांना घेऊन चालतात, हे बरोबर आहे. आणि असं आम्ही तमाम माता पिता, संत सज्जन बंधू भगिनी, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकाला, गोरक्ष ओळला, गहिनी प्रती गहिनी प्रसादे, निवृत्ती दाता ज्ञानदेव सारे तुझे. एक या परंपरेच्या तत्वाप्रमाणे जी काय असणार काडसिद्धेश्वर महाराजापासून जे काय कवले बाबा पर्यंत रात्र म्हणले नाही, थंडी म्हणले नाहीत, वारा म्हटले नाही, की त्याप्रमाणे अहरात्र या माझ्या संत सज्जना करता मार्ग दावून गेले आधी दयानिधीचे संत. किती का अहोरात्र कष्ट केलं, आणि त्या कष्टातून की सर्व या माझ्या संत सज्जनांना एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ. आणि अशा या तत्वाप्रमाणे की सर्व कार्यभाग हा तिथपर्यंत आणून पोहोचला. म्हणजेच बाबा गेलेत असं कुणीही मनामध्ये आणू नका. की पहिल्यापासून अनादी कालापासून त्रता द्वापार आणि कलियुग, एक देह हा जुना कपडा जसा आपण अंगावर काढून टाकतो, तसा हा कपडा फक्त बाजूला सरला जातो, आहे ती वस्तुस्थिती असते. का परंपरेचा तो नियम इथपर्यंत चालत आला, आणि तेच आपण आपल्या समोर ठेवून आपण हा कार्यभाग करायचा आहे. परंतु आयुष्यभर त्याने जे कर्म केलं आणि कर्म करून प्रत्यक्षात ते देव झाले, आणि त्या कर्मभूमीमध्येच त्यांचा जो असणारा विधी आहे, हा विधी होणं हा तत्वाप्रमाणे श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे उशीर झाला. शेवटी त्यांनी हे कळवून घेतलं, आणि सर्वांनीच कळवून घेतलं, आणि तुम्ही आम्ही जे काय असणारा सर्वस्वी आहे हा कार्यभाग व्यवस्थित करायचा आहे. हा जो असणारा जे एकमेकांचा अविश्वास
हरे नारायण गुरु नारायण 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 हरे तुकाराम गुरु तुकाराम हरे तुकाराम गुरु तुकाराम हरे तुकाराम गुरु तुकाराम हरे तुकाराम गुरु तुकाराम हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण हरे नारायण गुरु नारायण हरे कोटि राम गुरु कोटि राम हरे कोटि राम गुरु कोटि राम बाबा तुम्ही घाल घाला हे जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय जय गुरु शिवने बसवा बसवा शिवने बसवा बसवा शिवने हे तुला देवा देवा तुझा निसारा नवा बाबू काही नाव हे तुम्हारी सर्व दोडी नखे मुक्ती संकल्पना संतारंग जय सदा तुला मने भगवासी सुरपुत्राला दे आपा तुझे बाबा राजू सैदा एका धर्म दया जन स्वामी समर्थ मालिक आती आनंद तो आमासुर शेखर पावंता देव देव शेखर नाकारा आरती वरवारू सद्गुरु माहेरा जय देव जय माहेर माहेर विनाटी नाम शब्दार्थ नाम बोलाने वाव सद्गुरु प्रसादे सुरल पाव रामी राम नाथ भया सद्भावा जय देव शेखर नाकारा आरती वरवारू सद्गुरु माहेरा जय देव जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 हरि जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 हरि जय राजा सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु की जय राजा सद्गुरुनाथ तुकाराम गवले महाराज की जय राजा सद्गुरुनाथ कोंडीराम बड़े महाराज की जय राजा सद्गुरुनाथ दोडो पंत महाराज की जय राजा सद्गुरुनाथ दत्तात्रेय महाराज की जय श्री गुरुदेव सर्वांनी जागेला बसा आहे त्या जागेला बसा माता पिता बंधू भगिनी हिंदवी संप्रदायाचे महान संत सद्गुरु समर्थ प्रभुदेव महाराज हिंदवीचे मठाधिपती त्याचप्रमाणे जुनोनी मठाचे मठाधिपती सद्गुरु समर्थ ब्रह्मपंत महाराज त्याचप्रमाणे शिवाजी महाराज तनाळी मठ त्याचप्रमाणे देवीदास महाराज रेड्डी मठ त्याचप्रमाणे वाघमारे महाराज किवळे मीराताई महाराज शिंगणापूर मोहनानंद महाराज त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके सुदर्शन महाराज खडकी या सर्वांचं प्रथमतः पूर्ण व्यक्त करतो. या ठिकाणी इथं आल्यावर असं होईल असं कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. सद्गुरु कृपा काय असते ती आज कळलं. उगाच आपलं काहीतरी भ्रमामध्ये बोलत असताना आमचे धोंडोपंत महाराज आले आणि त्यानंतर सगळा पुढचा इतिहास घडला आपण सर्वांनी पाहिला. चांदूसला करायचं की जामगावला करायचं हा सगळा भ्रम चालू होता सकाळी.
कौले बाबांनी जो पाया घालून दिलाय त्याच अनुषंगाने सद्गुरू समर्थ कोंडराम बडे महाराज यांनी पण तो चालवलाय. त्याच अनुषंगाने आज ती जबाबदारी सद्गुरू समर्थ धोंडूपंत महाराज व प्रभुदेव महाराज यांनी माझ्याकडे सोपवली. ती पुरेपूर पार पाडण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ राजाधिराज सद्गुरुनाथ तुकाराम कौले महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ कोंडीराम बडे महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ धोंडूपंत महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ दत्तात्रेय महाराज की जय. तुकाराम कौले महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ बडे महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ दत्तात्रेय बडे महाराज की जय. सगळ्याच्या अनुमतीने आपले बडे महाराज कोंडराम बडे महाराज यांचं उत्तराधिकारी सगळे माझेच नाही का. आणि एक मिरात आहेत कस कोणाला वळवाय सगळ्याला एकट्याला एकदाच ओवाळते सगळ्याला नाही का. मग तुम्हाला कवले बाबा बडे बाबा धोंडीपंत बाबा श्वासे निमशे करा पंढरीची वारी. ते जर तुम्ही नित नेम केलं आणि मानस पूजा करा तुम्ही सुरुवात केली मग सांगितलं बघा तुम्हाला नेहमीच तुमच्या जवळ पाहिजे तुमच्या दिष्टे पडू पाहिजे. प्रभुदेव महाराज म्हटले माणूस पूजा करायची का माणूस पूजा. ध्यान करा 2 मिनिटं डोळं झाकून. राजाधिराज सद्गुरुनाथ भगवान प्रभु के जय. राजाधिराज सद्गुरुनाथ तुकाराम कौले महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ कोंडीराम बडे महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ धोंडूपंत महाराज. राजाधिराज सद्गुरुनाथ हरे महाराज. Hare
इकडे येऊ द्या की इथं दर्शन कुणाला चिल्लर वगैरे टाकायचे असेल चिल्लर टाकायचे असेल तर टाकून द्या. हरी माधवा
गुरु माधवा हरी माधवा गुरु माधवा हरी माधवा गुरु हरी नारायण गुरु नारायण हरी गुरु तुकाराम हरी तुकाराम गुरु तुकाराम हरी नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु बरं का तेवढी थोडी माणसं काठावर उभं राहायचं हरी कोंडी प्रभुदेव महाराजांना हरी नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण हा महाराज हो आज्या धरून घ्या त्याला खाली जरा आज्या जरा खाली जरा खाली आज्या वरलेली टपुऱ्याला जरा जाम वरलेली टपुऱ्याला जाम धरायचं आता ते फेटा नीट बांधायचा फेटा बांधा फेटा हाय हा फेटा तू काढू नको फेटा बांधा शिस्तीनं उद्या जरा गडबड करू नका फेटा बांधा पहिल्यांदा फेटा बांधा का बांधा येत नाही पाण्याचा तांब्या घ्या फेटा बांधायचा चादर काढून घ्या फेटा बांधून पाणी घ्या पाणी आहे का पाणी थोडं पाजा पाण्याचा तांब्या भरून हरी नारायण गुरु नारायण भजे नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण हरी कोंडी राम गुरु कोंडी राम हरी कोंडी राम गुरु कोंडी राम हरी नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण हरी नारायण पाण्याचा तांब्या नारायण गुरु नारायण हरी नारायण आता ऐका थांबा बंद करा पाहिजे बरं का पूजा करा हरी पूजा करा पाणी तुम्ही आरोग्य त्यांना बोलू नका जाऊ दे आता विचार करा नसतो पैशाचं काय काम नसतं सोनं घ्या की पूजा करा नीट नाम हा नाम गुरु तुकाराम हरी तुकाराम हे ढकलू नका हा नाम हा नाम हरी तुकाराम गुरु तुकाराम हरी नारायण वर फुल ठेवा हरी नारायण गुरु नारायण हम उसका काम नाही हम फुल ठेवा वरती फुल फुल ठेवा तांदूळ टाका कसं तांदूळ टाका अगरबत्ती ओवाळा अगरबत्ती घ्या अगरबत्ती घ्या ओवाळली का आणि द्या ताट वर ताट वर द्या हा पाणी घ्या बरं का पाणी काय ना सोनं आहे का सोनं हातात घेऊन ठेवा पायाखाली खाली ठेवा गुरु नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण दुसरी घेतो कुठे
सगळी सगळी सोडून द्या चिल्लर सगळी जमा झाली सगळी सगळी खाली सोडून दे थोडे राम द्या पायावर ठेव पायाजवळ खाली सगळे चिल्लर काय नोटा बिटा आल्या ते सगळं खाली सोडले असं काय हरी माधव हे झालं असं काय तर असतं घाला राजाधिराज गुरुनाथ आनंद प्रभू राजाधिराज गुरुनाथ तुकाराम गवळे महाराज राजाधिराज गुरुनाथ कोटेराम बडे महाराज राजाधिराज गुरुनाथ दत्तात्रय महाराज आता त्यांच्या नातेवाईकांनी एकदा तोंड करूया बघू द्या जरा सरकार पाठी माग 2 मिनिटं आईना वगैरे एकदा तोंड बघून तुम्ही दर्शन घ्या तुम्ही दर्शन घ्या तुम्ही दत्तात्रय महाराज डोकं टेकवा खाली वाका पंचभुज दंडवत घाला बाहेर महाराज तुम्ही पण यावर हे तुझ्या अंडेगाने या पूर्वी पूर्वी भक्त मनाच्या आरती उमदेशा आरती कवले बाबा सच्चिदानंद मूर्ती आरती कवले बाबा समर्थ बुद्धिमंत करुणा